ओके. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला ऑनलाईन एक्झाम्स द्यायची आहे. लॉकडाऊनमुळं 15 मार्च पासून लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर आपली मे महिन्यातली होणारी परीक्षा होऊ शकली नाही. त्यानंतर विद्यापीठानं आपल्याला ॲव्हरेज पासिंग करून रिझल्ट दिला होता, परंतु नंतर बार काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या सर्क्युलर प्रमाणे एक्झाम घेणं हे अनिवार्य आहे असं सांगण्यात आलं. एक्झाम न घेता लॉच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घालता येणार नाही, ॲव्हरेज करून आर्ट्स कॉमर्स सारखं पास करता येणार नाही, म्हणून ही परीक्षा घ्यायची वेळ आता आपल्यावरती आलेली आहे. तर बार काउन्सिलच्या सर्क्युलर प्रमाणे विद्यापीठानं परीक्षा जाहीर केल्या. उद्या 19 तारखेपासून, परवा दिवशी शनिवारी 19 पासून परीक्षा सुरू होत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पहिला लक्षात घ्यायचं आहे सर्वप्रथम की महत्वाची गोष्ट अशी आहे की एक्झाम ही आपली ऑनलाईन होणार आहे. तर जी एक्झाम आपली मे जून महिन्यात किंवा एप्रिल मे मध्ये असते दरवर्षी, ती यावर्षी झाली नाही, तीच एक्झाम आता होणार आहे, हे सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. जे आपले सब्जेक्ट, ज्यांचे सब्जेक्ट पास होऊन आले होते किंवा काय, तर जे ॲव्हरेज पासिंग होतं तो रिझल्ट आता विद्यापीठानं मागं घेतलेला आहे. आपण फेब्रुवारी महिन्यात ज्या परीक्षांसाठी आपण फॉर्म भरला होता ते सर्व विषय देणं आता बंधनकारक आहे. ओके. तर या दृष्टिकोनातून आपल्या जवळजवळ बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल नंबर्स आणि ईमेल ID अपडेट केले. तुमच्या अपडेट ईमेल ID आणि मोबाईल आपण सॉफ्टवेअरला कळवलेले आहेत. आता ही सिस्टीम थोडीशी नवीन जरी असली तरी महत्वाच्या काही सूचना आहेत ते देण्यासाठी आज आपण मीटिंग कॉल केलेली आहे. तर बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम होतोय की आपल्याला एकतर म्हणजे असा प्रॉब्लेम येतोय बऱ्याच जणांचा की काही ठिकाणी नेटवर्क नाही, आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, किंवा आपला मोबाईल असेल तर त्यात आपण गेम वगैरे अपलोड केलेले असतात, त्यामुळे आपल्या मोबाईलला रॅम शिल्लक नसते. आता ह्या गोष्टी सगळे टेक्निकल सांगण्याची वेळ यामुळे आलेली आहे की आम्ही थर्ड इयरची जेव्हा एक्झाम घेतली, यापूर्वी TYच्या एक्झाम्स विद्यापीठानं ऑनलाईन पार पाडल्या कॉलेजच्या माध्यमातून. तर त्यावेळेला ज्या विद्यार्थ्यांना डिफिकल्टीज आल्या होत्या त्यावेळी सुद्धा आम्ही अशा झूम मीटिंग घेतल्या आणि ज्यांना काही प्रॉब्लेम्स आले होते तर ते प्रॉब्लेम्स आपण तिथं सॉल्व्ह केले. परंतु असे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ नयेत म्हणून आपण मुद्दाम ही मीटिंग घेतो आहे. सर्वांनी 3-4 गोष्टी महत्वाच्या लिहून घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे, एक, आपल्या मोबाईलमध्ये सर्वात स्ट्रॉंग नेटवर्क ज्या ठिकाणी आपल्या घरात असेल त्या ठिकाणीच बसून शक्य तिथं एक्झाम द्या. तुम्ही ही एक्झाम मोबाईलवर किंवा आपल्या लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर देऊ शकता. तर जेव्हा आपण एक्झाम देणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. मोबाईलमध्ये तुमच्या चांगल्या पद्धतीनं नेटवर्क असणं किंवा नेटवर्कमध्ये रेंज चांगली असणं, त्याचबरोबर वायफायला तुम्ही कनेक्ट करू शकता, स्ट्रॉंग नेटवर्क असेल वायफायचं तिथं. आणि आपण रेंजमध्ये राहायचं आहे, कारण काय होतं, तुमचा जर रेंज प्रॉब्लेम फ्लक्च्युएटिंग असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. आणि ज्या सगळ्यात महत्वाची सूचना ही लक्षात घ्यायची आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मोड, आता आपण गुगल फॉर्म मध्ये ज्यांनी मेल ID, मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे, याचा अर्थ तुम्ही कोणता मोड चूज केलेला आहे, ऑनलाईन मोड. एकदा का तुम्ही ऑनलाईन मोडला गेला की तुमची एक्झाम ऑफलाईन मोड मध्ये घेता येत नाही, तुम्हाला ऑनलाईन मोड मध्येच द्यावी लागेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आपल्याजवळ मोबाईल चांगला असणं, व्यवस्थित असणं
त्याला बॅटरी व्यवस्थित पाहिजे, फुल करून ठेवा. आयत्या वेळी चार्जिंग 2%, 10% राहिलं, मग लाईट गेली, हे सगळे प्रॉब्लेम विद्यार्थ्याचे आहेत. अशा बाबतीत असा जर काही प्रॉब्लेम झाला, कोमल किसन मोरे तुमचा माईक ऑफ करा. असा कोणता प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी विद्यार्थी जबाबदार राहील, कॉलेज किंवा महाविद्यालय कुठल्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे की आपल्याजवळ जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे मोबाईल, लॅपटॉप किंवा काय तुमचा पीसी, हे तुमचं व्यवस्थित कंडिशन मध्ये असणं, त्याला इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. आता पुढच्या गोष्टीकडे जाऊया. आता तुम्ही सर्व लोकांनी गेल्या काही दिवसात आपण सर्वांचे मोबाईल्स, ईमेल आयडी कलेक्ट केले आणि ते आपण सिस्टीम मधून अपडेट केले. आता ह्या दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला आजच एक मेसेज येईल. त्यामध्ये तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. नीट ऐकायचं आहे. आज तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या एक लॉग इन आयडी, जो मोबाईल तुम्ही इथं रजिस्टर केलाय, ओके, आपल्याकडे जो नंबर दिला होता तोच नंबरवरती तुम्हाला लॉग इन आयडी आणि एक पासवर्ड येईल. ओके, तर तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड आपण व्यवस्थित पद्धतीनं लिहून घ्यायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे. तो मेसेज डिलीट करू नका. बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम असतो, नको असलेले मेसेज भरपूर असतात आणि महत्वाचा एखादा आलेला मेसेज डिलीट कराल. ही अतिशय काळजीपूर्वक गोष्ट आहे. ही सिस्टीम मेसेज एकदा सेंड करते, लक्षात घ्या. तो तुम्हाला पोहोचलाय असं गृहीत धरण्यात येईल. कुठल्याही पद्धतीनं परत ते सिस्टीम मधून मेसेज सेंड करता येत नाही. एकदा मेसेज सेंड झाला आणि तुमच्याकडून, आता एक लक्षात ठेवा की तुम्हाला येणारे मेसेजेस, तुमची एक्झाम होईपर्यंत कुठलाही मेसेज डिलीट करू नका. कुठलाही मेसेज डिलीट करू नका. बऱ्याच जणांचं असं होईल की काय महत्वाचं नाही म्हणून डिलीट कराल आणि नंतर मग लॉग इन आयडी आणि पासवर्ड महाविद्यालयाकडून तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. त्या सिस्टीम मधूनच तो जनरेट होतो, हे लक्षात घ्या. आमच्याकडे इथं काय, मला फोन करून काहीही उपयोग नाही. तुम्हाला मी लॉग इन आयडी पासवर्ड देऊ शकत नाही. आजच तुमच्या मोबाईलवर जो येईल तो आपण जपून ठेवायचा आहे, तो एका दुसऱ्या कागदावर लिहून ठेवायचा आहे, दुसरा कोणाला समजणार नाही असा. ही काळजी स्वतः तुम्ही घेतली पाहिजे किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्हाला ते सगळं सांगायची खरं तर गरज नाही पाहिजे, तुम्ही मोठे आहात, तर तरीही तुम्हाला सांगतोय काळजी म्हणून की आपण ह्या गोष्टींची खबरदारी किंवा काळजी घेतली पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे. जर का कोणी तसं प्रॉब्लेम केला की बाबा आलेला मेसेज डिलीट झाला, तर त्यासाठी तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वतःच जबाबदार असेल. महाविद्यालय किंवा विद्यापीठ याकरिता जबाबदार राहणार नाही. अर्थातच त्यांना मग परीक्षेला मुकावं लागेल, त्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यावेळेला मग कुठल्याही पद्धतीनं काहीच करता येणार नाही. आम्हालाही तुम्हाला कोणती मदत करता येणार नाही. आपला आयडी आणि आपला पासवर्ड आपणच जपून ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, हा एक मॉक ट्रायल आता आपल्याला त्या सिस्टीम मार्फत घ्यायची आहे. तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड आज आता प्राप्त होईल. एकदा का प्राप्त झाला की तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. म्हणजे तुम्हाला त्या सॉफ्टवेअरशी अवगत करणे हा त्याच्या मागचा हेतू आहे. प्रमुख उद्देश याचा काय आहे मॉक टेस्टचा? आता गेल्या वेळी असंच झालं की काही मुलांनी मग विचारलं की सर मॉक टेस्ट आम्ही देऊ शकलो नाही किंवा देता आली नाही, काय प्रॉब्लेम झाला? लक्षात घ्या, मॉक टेस्ट देणे काय कंपल्सरी नाही आहे, परंतु तुम्हाला एकदा लॉग इन आयडी आणि पासवर्ड आला की तुम्ही मॉक टेस्ट द्या. म्हणजे तुम्हाला काय होईल की लक्षात येईल की प्रश्न कशा स्वरूपात येत आहेत, आपण कसं क्लिक करायचं आहे, कुठं ते सॉफ्टवेअर नक्की कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून ही मॉक टेस्ट देणं अतिशय आवश्यक आहे. एखाद्यानं नाही दिली तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी राहील की दिली नाही दिली त्यानं तुमच्या मेन एक्झामला काही फरक पडणार नाही, परंतु शक्यतो मॉक टेस्ट द्या. म्हणजे काय होईल की तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये नक्की कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि कोणत्या नाही. ओके, काय काय करायचं आहे, आपला लॉग इन कसा होतो, आपल्याला तो लॉग इन केल्यानंतर काय व्ह्यू दिसतो हे साधारणतः लक्षात येईल. नंतर त्याचबरोबर आपण भरपूर वेळ, मला माहिती आहे तुम्ही सगळे लोक मोबाईलवर, सगळेजण आता आज रोजी ती गरजच बनलेली आहे, सगळेजण मोबाईलवर आहात. आपल्याला नेटवर्क सगळ्यात चांगल्या कोणत्या ठिकाणी मिळतं हे आपल्याला माहित असतं, त्या ठिकाणी बसून. नाहीतर गेल्या वेळी एकाने असंच केलं, टीवायच्या एक्झामला आत बेडरूम मध्ये बसले होते जिथं रेंज नाही, आणि ती मग इकडं मला फोन केला की सर लॉग इन होत नाहीये. तर ही गोष्ट मी तो फोन करून तुम्हाला काहीही सपोर्ट करू शकत नाही. एकच गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या
एकदा तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड आला म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या रजिस्टर झालेले आहात, हे लक्षात घ्या. रजिस्टर झालेले आहात आणि त्यानंतर तुमची जबाबदारी आहे की या पुढच्या गोष्टी सगळ्या असणं. त्यात काही प्रॉब्लेम आला तर त्याकरिता महाविद्यालय किंवा विद्यापीठ त्याकरिता जबाबदार असू शकत नाही. ओके, तुमचा एक्झामचा चान्स जाईल, हे लक्षात घ्या. तर असं कोणाचं होऊ नये म्हणून आपल्याला ही खबरदारी घेणं अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता 12 वाजल्यानंतर ती मॉक टेस्ट सुरू होईल. 12 वाजल्यानंतर मॉक टेस्ट सुरू होईल. तर मॉक टेस्ट कोणीतरी आणखी बरं, मॉक टेस्ट आपली सुरू होईल 12 नंतर. 12 नंतर सर्वांनी तिथं मॉक टेस्ट द्यायची आहे. 3 वाजेपर्यंत ती मॉक टेस्ट अवेलेबल राहील. 12 ते 3 या वेळेत तुमच्या मोबाईलवर त्यापूर्वी सर्वांना SMS येतील. त्या SMS मध्ये लॉग इन आयडी पासवर्ड हे सगळं दिलेलं असेल. कदाचित समजा थोडा वेळ झाला की 12 पर्यंत नाही आलं तर थोडा वेळ वाट बघा. आज फर्स्ट डे आहे, आपण प्युअरली हे काय करतोय की ट्रायल बेसिसवर घेत आहे. त्यामुळं थोडस हे करायचं की लगेचच पॅनिक व्हायचं नाही की मला नाही आला आता काय करू. तर थोडं वेट करा. तुमचा मोबाईल रेंजमध्ये ठेवा. तुम्हाला मेसेज नक्की डिलिव्हर होईल. जर तुमचाच डिव्हाइस ऑफ असेल किंवा काय, काही जणांना कसं आहे माहितीये का, म्हणजे आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, काही जण स्वतःच गरज नसल्यासारखं वागतायत, हे मला दिसून येत आहे. तर त्यावेळेला नंतर मग फोन करायचा आणि मग 3-3, 4-4 दिवसांनी मुलांचे फोन येत आहेत की सर ते मोबाईल अपडेट करायचं होतं काय झाले. लक्षात घ्या, तुम्ही जेवढं स्वतः अलर्ट राहाल, स्वतः जेवढी स्वतःची काळजी घ्याल तेवढी परीक्षा स्मूथली होईल, काही अडचण येणार नाही. पण अशा कुठल्या गोष्टींसाठी तुमची परीक्षा चुकली तर त्याकरिता तुम्हीच जबाबदार आहात, हे लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि एकच मिनिट तर ह्या गोष्टी सगळ्या आपणच लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं पुढचं आपल्याला सगळं कामकाज करायचं आहे. मासाळ तुमचा पण व्हिडिओ ऑफ करा. मासाळ आणि किरण कोण आहेत त्यांचा पण व्हिडिओ ऑफ करा, म्हणजे सगळ्यांना साऊंड क्वालिटी क्लिअर येईल. तर ह्या सुरुवातीच्या 2-3 गोष्टी आहेत. आता काही मुलांचे असे प्रॉब्लेम्स होते की सर ते कसं असणार आहे, तुम्ही मॉक टेस्ट दिलात की तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल की बाबा मॉक हे कसं द्यायचं असतं किंवा काय करायचं असतं. ह्या गोष्टी तुमच्या आपोआप लक्षात येतील की कसं पद्धतीने हँडलिंग आहे. थोडंसं वेट करा. कदाचित असं होईल की एखाद्याला आला एखाद्याला आला नाही, तर थोड्या वेळात दुसऱ्या पर्सनला मेसेज येऊन जाईल. त्याच्याबद्दल कुठलीही काळजी करू नका. तुम्हाला मेसेज हा येईल. तुमचं मोबाईल नंबर तुम्ही करेक्ट दिला असेल तर, तुम्ही आपण जे मोबाईल नंबर कलेक्ट केले तुमच्याकडून इन्फॉर्मेशन, तुम्ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिली असेल तर ते व्यवस्थित येईल. तुम्ही जर चुकीचं दिलं असेल तर ते येणार नाही. अर्थात ती तुमची जबाबदारी राहील. आपण सर्व तो या अगोदर सुद्धा मोबाईल तुमची माहिती गोळा करण्याच्या आधी आपण मीटिंग घेतली होती. सर्वांना सांगितलं होतं की काय काय चुका होऊ शकतात. कुणाचं मेल आयडीची चूक असते, कुणाचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाईप केलेला नसतो. तर अशा परिस्थितीमध्ये एखाद्याचं नुकसान होऊ शकतं, हे आपण आधी सांगितलं होतं. तरी सुद्धा जर का तुम्ही व्यवस्थित दिलं नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. देन तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की ह्या गोष्टी सगळ्या आपण काळजीपूर्वक आपल्याकडे असल्या पाहिजेत. आपला टेक्निकल गोष्टी सगळ्या ज्या आहेत, उदाहरणार्थ आपला मोबाईल असेल, अँड्रॉइड मोबाईल, त्याची रॅम फ्री आहे का बघा. गेम्स वगैरे त्यात अपलोड असतील तर त्या तात्पुरत्या तरी डिलीट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम एकदा 19 नंतर सुरू झाली की 31 पर्यंत तुम्हाला जे टाइम टेबल प्रोव्हाइड केलेलं आहे युनिव्हर्सिटीनं, आपल्या ग्रुपवर आपण दिलं होतं, त्याच टाइम टेबल प्रमाणे त्याच वेळेत एक्झाम होणार आहेत. काही मुलांना कोण गेल्या वेळी 1-2 जण असे सुद्धा आम्ही बघितले की प्रवासात आहेत आणि एक्झाम द्यायला लागलेत. दे आर टोटली नेग्लिजंट अँड केअरलेस. फॉर सच अ स्टुडंट्स वी विल नॉट बी लायबल इन एनी रिस्पेक्ट. लक्षात घ्या, आपण कुठल्याही बाबतीत आम्ही त्यासाठी रिस्पॉन्सिबल नसणार आहे. ते स्वतःच विद्यार्थीच त्यासाठी जबाबदार असतील. त्यासाठी महाविद्यालय किंवा दुसरं कोणाची जबाबदारी येणार नाही. हे प्रथमतः तुम्ही लक्षात घ्या. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की ही गोष्ट महत्वाची आहे. ही गोष्ट महत्वाची आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण नेग्लिजंट राहायचं नाही. ओके, तर अशा ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आता सर्वांनी मॉक टेस्ट आपल्याला दिली जाईल. एकदा का लॉग इन आयडी आणि पासवर्ड
तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अवेलेबल झाला की तुम्ही मग ते पुढचं करू शकता. आणि बहुतेक असं वाटतं की मला तोच तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुमची एक्झाम होऊपर्यंत तोच राहील. आपले जे पेपर आहेत तेवढेच द्यायचे आहेत. समजा एखाद्याचं असं आहे की काही जण येऊन मला भेटून गेलेत, आमचे रिव्हॉल्युशन मध्ये पेपर सुटलेत, पण काय करायचं, तर तो पेपर तुम्ही द्यायचा नाही. ज्यांचे विषय रिव्हॉल्युशन मध्ये सुटलेत, नीट ऐकून घ्या, रिव्हॉल्युशनला ज्यांनी ज्यांनी पेपर टाकले होते रिचेकिंगला किंवा रिव्हॉल्युशनला आणि त्यात विद्यापीठाकडून सुटून आलेत, हे पेपर तुम्ही द्यायचे नाहीत. जरी तिथं तुमचं नाव वगैरे दिसत असेल तरी. आणि त्यावेळी कृपा करून लॉग इन करू नका. आज समजा एखाद्याचा उद्या पेपर आहे, कॉन्ट्रॅक्टचा पेपर आहे, तो सुटलाय रिव्हॉल्युशन मध्ये, तर अशा वेळेला तिथं जाऊन परत लॉग इन करू नका, नाहीतर अब्सेंटी पडेल आणि त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल. जेवढे आपले पेपर आहेत तेवढेच पेपर द्या, लक्षात घ्या. एक्स्ट्रा पेपर आयत्या वेळी तिथं वाढवता येत नाहीत. जेवढे पेपर तुम्ही फॉर्म भरला होता जेवढ्या पेपरचा, तेवढेच पेपर तुम्हाला फक्त देता येतील, हे लक्षात घ्या. आणि तेवढेच पेपर फक्त होणार आहेत. त्यामुळे इतर कुठल्याही गोष्टीबाबत अजिबात हे ठेवायचं नाही. तेवढेच फक्त पेपर तुम्हाला द्यायचे आहेत, तेवढेच पेपर आपण फक्त देणार आहे. आता मीटिंग मध्ये फक्त 8 मिनिटं राहिलेत, जर 7 मिनिटं राहिलेत. कुणाच्या काही शंका असतील तर ताबडतोब विचारा. हॅलो सर. हा बोला. सर आमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट नाही केला सर. आता मग तुम्हाला आता काही करता येत नाही. इव्हेंट ऑलरेडी ऑर्गनाईज झालाय. असे जे विद्यार्थी राहिलेत त्यांनी आज कॉलेजमध्ये या. कारण ग्रुपला मी काल जॉईन झाले, काल परवा. नाही, तुम्ही कॉलेजवरती या. तुम्ही कॉलेजवरती या. असे जे राहिलेत ते, तुम्हाला दुसरा काहीतरी मार्ग बघावा लागेल. आता ऑनलाईन तुमची एक्झाम होऊ शकत नाही. तुम्ही फॉर्म भरलाय कॉलेजवरती सर मी ऑनलाईनचा फॉर्म भरलेला आहे. मग काय झालंय तुम्हाला प्रॉब्लेम? तुम्ही नंबर घेतलाय ना ईमेल आयडी? हा, ते भरलाय का तुम्ही? ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. ऑनलाईन कसला फॉर्म भरलाय तुम्ही? तो ते सब्जेक्टचा नाही का? ग्रुपवर दिलता तो गुगल फॉर्म भरलाय का? हो भरलाय. हा, मग काय नाही, तुम्हाला त्या दिलेल्या मोबाईलवर तुम्हाला पासवर्ड आणि येईल ना, तुम्ही मोबाईल दिला नाही. पण तुम्ही म्हटलं सर की अपडेट तुम्ही केलेले तुमचा, म्हणून तुमचा काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही कॉलेजवर या. मला आता इथं तुमचा लक्षात येईना प्रॉब्लेम. तुम्ही म्हणताय फॉर्म भरलाय, ओके सर, परत म्हणताय की नाही अपडेट झालेला. तुम्ही कॉलेजवर या, तुम्हाला लगेच सांगतो. ओके सर, ठीक आहे. दुसऱ्या आणखी काय कोणाची महत्वाची शंका आहे का? हा सर. हॅलो सर. 100 पार्टिसिपेंट झालेले, त्याच्यामुळे जॉईन होता आलं नाही आम्हाला आणि आता जस्ट मी जॉईन झाले. ओके, नो प्रॉब्लेम. मी ही वेटिंग वरती खूप आहेत. मी ही मीटिंग रेकॉर्ड केलेली आहे आणि हीच मीटिंग मी आता युट्यूबवर अपलोड करून त्याची लिंक देतो. ज्यांना ज्यांना वेळ असेल तेव्हा बघून घ्या. ओके, किंवा ऐका, ते काही प्रॉब्लेम नाही. मी तेवढ्यासाठी ही मीटिंग आजची रेकॉर्ड केलेली आहे. नो प्रॉब्लेम. ठीक आहे सर. कॅमेरा ऑन ठेवायच्या बाबतीत काय सूचना आहेत सर? आम्ही सॉफ्टवेअर कंपनीला विचारतोय. त्यांनी जर ऍक्सेस मागितला तर त्यांनी ऑन ठेवा, तसं काय प्रॉब्लेम नाहीये. ओके. कारण का डेस्कटॉपला सर कॅमेरा असतोच असं नाही ना? बरोबर. डेस्कटॉपला नसेल तर मग त्याला ते वेब कॅमेरा जोडायला लागतोय का, आपण विचारून घेऊया आज. ऍक्च्युली आज ह्या मीटिंग मध्ये त्यांचा डेमो द्यायला एक जण माणूस येणार होता. मी त्यांना मगाशी मेसेज पण केला, पण ते काय अजून जॉईन झालेले नाहीये. बघूयात, आपण त्यांच्याकडून काही डेमो मिळाला तर मी तुम्हाला देतोच. ओके. कोणत्या कंपनी सॉफ्टवेअर आहे सर? कंपनी ते नाही सांगू शकत आम्ही, ते आता कॉन्फिडेन्शियल असतं. ओके. थँक्यू सर, थँक्यू. दुसरी कोणाची काही शंका असेल तर विचारा. अन्यथा जे बाकीचे विद्यार्थ्यांनाही एक सूचना आहे की आज जे उपस्थित होते त्यांनी आपल्या मित्रमंडळींना सांगाच. शिवाय ही मीटिंग मी रेकॉर्ड केलेली आहे. हीच मीटिंग मी युट्यूबवरती लिंक देऊन सेंड करतो. त्यावेळेला बाकीच्यांनी पण मग